संबंध येणार, पाड्यांचे संबंध येणार, तो टाळून चालणारच नाही आहे. पण आज जे काही आहे ते तर आपल्याला जतन करून ठेवलं पाहिजे का नाही, याच्याकरता आपल्याला रेकॉर्डिंग करून ठेवणं गरजेचं आहे, त्याचं मायक्रोफोनिंग करून ठेवण्याचं गरजेचं आहे. आता कितीतरी संत आहेत खानदेशामध्ये, किती संताबद्दलची माहिती येते आपल्याला. एक मुक्ताबाईचा पण उल्लेख करतो, आणखीन काही थोडेसे उल्लेख करतो, पण बाकीचे आपले संत आहेत ना त्या ठिकाणी, त्यांचा तपशीलच येत नाही. खूप वेळा महाराष्ट्राची परंपरा, संत परंपरा नावाचा कॉलम मी 2008 पासून लिहितोय. आपल्या शासनाचं जसं लोकराज्य आहे तसं महान्यूज नावाचं एक वेबसाईट आहे. आजही तुम्ही ते पाहू शकता. वेबसाईट त्याचं नाव असं आहे www.mahanews.gov म्हणजे government.in म्हणजे इन्फॉर्मेशन. आता तुम्ही इंटरनेटवर केव्हाही ते लावा, ते आठवडाभर तो संत असतो. आता एवढे मी संत लिहिले, मला वेगळ्या धर्माच्या पंथाच्या संताबद्दल लिहायचं होतं, पण मला खानदेशातले संत शोधायचे होते. त्याला माझी पंचायत झाली, फार कमी माहिती मिळाली. जेवढी मिळाली तेवढी मी लिहिली. याची उपयुक्तता कोणती आहे? आज त्याची व्हिजिट्स किती आहेत सांगू तुम्हाला. त्याच्या व्हिजिट्स आज 78 लाख आहेत. म्हणजे आता मला परदेशात जायची गरज नाही. सगळे संत आपल्याकडे आहेत तिकडचे, त्याचे मला पत्र येतात सगळे, किंवा हे संत याच्यात यांनी काय काम केलेलं आहे, त्यांचा अभ्यास कुठे करता येईल आपल्याला, वगैरे वगैरे. असं अहिराणीचं व्हायला पाहिजे. त्याच्यात काही संत होऊन गेलेत. आता आपण जळगावचे आहोत. जळगावला एक मोठा पंथ आहे, ज्याची आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण नामपंथ नावाचा एक मोठा पंथ आहे. हा पंथ म्हणजे एकात्मतेचं प्रतीक आहे. तो पंथ, याची बोलीभाषा बरीचशी अहिराणीच आहे, आणि त्याच्यात अनेक धर्माचे लोक आहेत. त्यात मुस्लिम आहेत, त्यात बाकीचे लोक आहेत, हे सगळे त्याच्यात आहेत. त्याची एक मला गजमर माळीने एक त्याचा मुळातला तत्वज्ञानाचा ग्रंथही आणून दिला होता. ते माझ्याकडे त्यावर काम करणार होते, पण ते काही दुर्दैवाने ते जमलं नाही, पुढे मग राहिलं. पण असं काहीतरी असू शकतं हे आपण लक्षात घ्या. म्हणजे याच्याकरता आपल्याला, माझी तर भूमिका हीच आहे, मराठवाड्याबद्दलची हीच माझी भूमिका होती, की प्रत्येक गाव आणि त्यातल्या व्यक्ती हे कुतूहल विषय आपला व्हायला पाहिजे असं मला. कारण काय की त्यांच्याकडे बराचसा इतिहास, आणि तुमची ही जी संस्कृती आहे, आभिर संस्कृती, ज्याचा उल्लेख आता त्यांनी केला ते बरोबर आहे, की याचे उल्लेख का सापडू नये, तर इकडे सापडतात. त्याचं कारण हे आहे की ही फार प्राचीन संस्कृती आहे, आणि गोपालन हा म्हणजे व्यवसाय होता, हा तर कितीतरी जुन्या काळापासूनचा चालत आलेला व्यवसाय आहे. त्यामुळे ते कुठून कसकसे येत गेले, त्यांच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला, याचा अभ्यास आपल्याला व्हायला पाहिजे. आता मी लोकसाहित्य समितीचं बरंचसं काम केलं, 18 वर्ष जो काम केलं बाबुराव यांच्याबरोबर, आणि त्याच्याबरोबरच मी ज्याला परदेशात गेलो त्यावेळेलाही मुद्दाम रोमाज म्हणजे जिप्सी लोक, त्यांचाही अभ्यास केला. कारण जिप्सी आपल्याकडनं तिकडे गेलेले, ते राजस्थानामधून वर तिकडे गेलेले आहेत, आणि त्यामुळे ते ज्या ज्या देशात गेले त्या त्या देशाची भाषा त्यांनी आत्मसात केली, पण त्याचबरोबर आपली भाषाही जतन करून ठेवली, आपली संस्कृती जतन करून ठेवली. आपल्याला बऱ्याचदा कल्पना करवत नाही, पण असं घडलेलं आहे की तिथे आता समजा प्राग युनिव्हर्सिटी आहे, जिथे मी शिकवलं 72 साली, प्राग युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एक डिपार्टमेंट रोमा स्टडीजचं आहे. आता हे रोमाज जे आहेत यांच्याबद्दल कोणी माहिती दिलेली आहे? चमनलाल नावाचे एक फार मोठे लेखक होते, त्यांनी पहिल्यांदा द फॉरगॉटन चिल्ड्रेन ऑफ इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि मग मी ज्याला त्यांच्यामध्ये गेलो, त्यांच्या वस्तीमध्ये राहिलो, त्याला माझ्या लक्षात आलं की बरेचसे शब्द आपल्याकडचे, म्हणजे गहूसारखा शब्द आपल्याकडे असतात त्यांच्याकडे आहे वगैरे, हे शब्द त्यांनी आपल्याकडे तिकडे नेलेले आहेत. ही जे सगळ्या प्रत्येकाला जावं लागलं वेगळ्या जमातींना, तर त्यांनी आपापल्या बोली त्या ठिकाणी नेल्या आणि त्या जतन करून ठेवल्या. मी झिम्बाब्वेला गेलो, आपले लोक तिकडे गेलेले आहेत व्यापाराकरता. त्यांनी एक शोना नावाची नवीन भाषा बोली तयारी केली, त्याच्यामध्ये भारतीय शब्द हे बरेचसे आहेत. माझ्या पत्नीने त्याचा अभ्यास केलेला आहे. किंवा शोना नावाची जी भाषा आहे त्याच्यात भारतीय भाषांचा अंश कितपत आपल्याला आढळतो. म्हणजे हा एक इतकं मोठं विश्व आहे अभ्यासाचं आहे की विचारता सोय नाही, पण त्याकडे आपल्याला वळता आलं पाहिजे. सुदैवाने आपण संघटित झालेले आहात, आणि त्यामुळे मला आनंद याचा वाटला की आपण त्याला आता वेगळ्या प्रकारचं रूप देऊ शकू. शासनाची त्याला मदत मिळो न मिळो, हे काम आपल्याला सुरू करता येऊ शकेल. आपोआप शासनाला मदत द्यावीच लागणार, आणि त्यामुळे हे काम महत्त्वाचं आहे. याचंच काम आपल्याला या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस यांच्याकडून सुद्धा करून घेता येऊ शकेल. कारण त्यांचा एक विभाग आहे हा. हे आता आपल्या पुण्याला जे डेक्कन कॉलेजमध्ये वेस्टर्न लँग्वेजेस सेंटर जे आहे त्या ठिकाणी ते हे काम चालतं, आणि त्या ठिकाणी आपल्याला हाही एक भाग देता येऊ शकेल. माझ्या कल्पनेप्रमाणे चिटणीसबाई ज्या होत्या त्यांनी अहिराणीवर काम केलेलं असावं, कारण त्यांनी नागो कालेलकरांकडे काम केलेलं होतं, आणि नागो कालेलकर माझे जुने मित्र होते, आणि
चिटणीसबाई या तिथे त्यांच्याच मला वाटतं त्यांचा प्रबंध प्रकाशित झाला की नाही मला कल्पना नाही, पण त्या या भागातल्या होत्या आणि त्यामुळे ऐरणीवर त्यांनी काम केलेलं आहे, पण ग्रंथ प्रकाशित झाला की नाही मला कल्पना नाही. पण अशा प्रकारे ज्या बोली आहेत, आता उदाहरणार्थ कोकणीसारखी बोली आहे, कोकणीसारख्या बोलीला एवढं महत्त्व का प्राप्त झालं? तर तिथे डॉक्टर सुमंत मंगेश कत्रे हे जे डायरेक्टर होते आपल्या डेक्कन कॉलेजचे, त्यांनी त्याच्यावर काम केलं. ते कुठे केलं? पॅरिस युनिव्हर्सिटीमध्ये केलं. आपला अभ्यास परदेशी लोक जास्त करत आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझ्या डिपार्टमेंटला दरवर्षी 15 ते 20 लोक परदेशातले येतात आणि काही तर असे आहेत की जे 15-15 वर्ष एका विषयावर काम करत आहेत. डॉक्टर कॅल्वर्ट नावाचे ग्रस्त आहेत, ते नामदेवांवर काम करत आहेत, 17 वर्ष काम करीत बसले आणि शेवटी आमचे 2 वर्ष आमच्या डिपार्टमेंटला आल्यानंतर मग त्यांनी पाहिलं आणि ते अभ्यास करून येतात बरं, तसे येत नाहीत. त्यांनी आल्यावर मला विचारलं पहिल्यांदा की तुमच्याकडे नामदेवांच्या पोथ्या आहेत का? म्हटलं हो आहेत. नाही, नरसी बामणीच्या पोथ्या आहेत का? म्हणजे त्यांना हे माहीत होतं की नामदेव नरसी बामणीचे आहेत, त्यामुळे तिथल्या पोथ्या महत्त्वाच्या आहेत हे त्यांना माहीत होतं. म्हणजे बेल्जियमच्या कॅथलिक युनिव्हर्सिटीमध्ये राहिलेला माणूस प्राध्यापक हा नरसी बामणी त्याला माहीत असतं आणि तिथल्या पोथ्या महत्त्वाच्या आहेत माहीत असतं, त्याच्याकरता तो धडपड करतो. आणि माझ्या डिपार्टमेंटच्या पोथ्या पाहिल्यानंतर ते इतके काही गहिवरून गेले की विचारतच होई नाही, ते आमच्या ह्याच्यातून बाहेर पडायलाच तयार नाहीत. मग मी संध्याकाळी म्हणजे माणसं आमची दारं बंद करून घ्यायला लावली. म्हटलं तुम्ही जेवल्याशिवाय तर मी तुम्हाला सोडणार नाही. तिथे 3 दिवस हा माणूस तिथे मायक्रोफिल्म करीत होता आणि तिथून गेल्यानंतर मला एक पत्र असं पाठवलं की डॉक्टर पठाण, मला असं वाटतं की भारताने परमेश्वराने मला 3 जन्म द्यावेत. मी दिले त्याच्यावर 3 जन्म द्यावेत. पहिला जन्म माझ्या देशाच्या माझ्या मुलाबाळांकरता. आता मी सुद्धा कुटुंबवत्सल माणूस आहे, बरं वाटलं मला, किंवा एक तरी जन्म आपण मुलाबाळांकरता द्यायला पाहिजे. तो तसा मी दिला नाही खरं म्हणजे एका अर्थाने, कारण मी संशोधनाकडे जास्त वळलो. दुसरा जन्म देशाच्या सेवेकरता द्यावा, हेही बरोबर आहे. आणि तिसरा जन्म तुमच्या विभागातल्या पोथ्यांचा अभ्यास करण्याकरता द्यावा असं त्याने म्हटलेलं होतं. याच्यावर मी हिंदीमध्ये लेख लिहिला पहिल्यांदा, कारण म्हटलं हिंदीमधून कळेल लवकर लोकांना, मराठीतून करायची लवकर जाणार नाही ते, म्हणून पहिल्यांदा मी धर्मयुगमध्ये त्यावर लेख लिहिला की और एक जन्म चाहिए भारत के लिए. म्हणजे भारतात एवढं साहित्य आहे की ज्याचा अभ्यास करण्याकरता एक जन्म परमेश्वराने द्यावा असं त्याने मला म्हटलेलं होतं. मी कल्पना करा, परदेशी लोकांना आपल्या संस्कृतीचं एवढं महत्त्व कळतं, मग आपली संस्कृती आपण का जतन करून ठेवू नये, याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामुळे जसे रमेश सोमीरेवचे एकटे आपले काम करत बसलेत कन्नडमध्ये, कौतुक नाही काही नाही, आणि त्यांना जे काही योग्य असं स्थान मिळायला पाहिजे होतं, एखाद्या विद्यापीठात कुठलं तरी विभाग प्रमुख त्यांनी व्हायला पाहिजे होतं, किंवा अशा प्रकारची माणसं आहेत. आता चव्हाणबाईंनी हिंदीमध्ये काम केलं, पण नंतर अहिराणीचं काम केलं, त्यांना आपण योग्य स्थान दिलं इथे, त्याचा मला आनंद वाटला. आनंद याचाही वाटलं की आमच्या जुन्या विद्यार्थी त्या 77 सालच्या विद्यापीठाच्या, आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामं करतायत ही माणसं, हे महत्त्वाचं आहे. जळगाव विद्यापीठात काम झालेलं नाही असं नाही, काम झालेलं आहे. पगारींनी जे काम केले ते लोकसाहित्याबद्दलचं असं या विभागातल्या त्याच्यात काम केलेलं आहे, पण या मंडळीने आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि वाणिज्य संस्था या दोन्ही सुद्धा याला जास्त लक्ष दिलं पाहिजे होतं. तिथे जे आता सध्या डायरेक्टर आहेत ते माझे विद्यार्थीच आहेत, VD पवार जे आहेत ते माझे विद्यार्थी आहेत, पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना इकडे लक्ष. तिथे मी व्याख्यानाकरता गेलो होतो, पण नंतर काय घडलं ते मला माहीत नाही पुढे, पण असं व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे की आता या 2 संस्थांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यांनी जर पुढाकार घेतला तर आपोआपच आपले नेहमी, तर नाही तर मग तुमचं जे खानदेश मंडळ आहे त्यांनीच पुढाकार घेऊन टाकावा, त्याची वाट पाहत बसू नये. संतपीठाची संकल्पना जी आहे ती मी 1990 साली मांडली, आणि ते आंदोलनाच्या काळात ती कल्पना मांडली गेलेली होती. 18 वर्ष काम चालू होतं, शेवटी मी कंटाळून त्याचा राजीनामा देऊन टाकला. कारण ज्याच्याकरता संतपीठ स्थापन झाले ते जर काम होत नसेल तर उपयोग काय त्याचं, काय कमिटीवर राहून. शेवटी मी विलासरावांच्याकडे गेलो, म्हटलं टाईम बाउंड प्रोग्राम द्या भाऊ काहीतरी. आणि मी पहिल्यांदा सांगून टाकतो माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे की याच्यातलं कोणतंही पद मी घेणार नाही, याचं कारण ते आपल्या पदाकरताच आपण केलं असं होतं. म्हणजे तो इंटरेस्ट नाही आहे आमचा इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये आहे. परस्पर सामंजस्य निर्माण झालं असतं तर आज कमीत कमी काहीतरी थोडासा हातभार लागला असता का नाही, दहशतवाद कमी व्हायला, परस्पराचा धर्म समजून घ्यायला आपल्याला फार गरज पडली असती, ते समजलं असतं आपल्याला, आणि त्यामुळे तो दुरावा जो आहे तो दूर झाला असता. हे जे आहे तर ही जी अहिराणी बोली आहे किंवा भाषा आहे तिच्यामध्ये अनेक जाती जमातीचे लोक आहेत. मला यांनी निंबा पाटलांनी सांगितल्यावर हे चांगलं वाटलं. ते म्हणाले जरी असं नाव असतं आमच्या संस्थेचं तरी या छत्राखाली जे अहिराणी बोलतात ते कोणत्याही जाती धर्माचे असो ते याच्यातच आहेत. आता सिकंदर आहे, याचा धर्म कोणता आहे, माझा धर्म कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे,
हे असं असताना सुद्धा मी इकडे का वळलो, मला हे माहिती आहे की मी इस्लामचा अभ्यास केलेला आहे, पण त्याच्यावर मला हेही वाटतं की इतर धर्माचा अभ्यास मला करता आला पाहिजे. तो जर करता आला नाही तर मी एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. म्हणजे किती दुरावे असतात, सामंजस्याच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे साध्या आपल्या बोलण्यातून सुद्धा तो दुरावा व्यक्त होतो. एक तुम्हाला प्रसंग सांगतो. अगदी सुरुवातीला विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेला आमच्या विद्यापीठाचे जे एक कुलगुरूचे PA होते, ते माझे जुने मित्र होते पुण्याचे. ते एका विशिष्ट कॉलनीत राहत असत. सकाळी मी त्यांना काहीतरी बोलायला गेलो होतो. गेल्यानंतर त्यांचा मुलगा शाळेत जायला नाही, लहान मुलगा होता. आतून बहिणी त्याला काहीतरी सांगत होत्या, त्याला लिहायला सांगत होते. आणि आमचे जे मित्र होते ते आंघोळीला गेलेले होते. मी थांबलो बाहेर. मग तो त्याला ग लिहायला सांगत होते, तो उलटा ग लिहित होता. त्या रागावल्या बऱ्या. मी तुला सारखं सारखं सांगते की तू ग असाच लिही, तर तू उलटा ग का लिहितोस, आणि तेवढं नाही सांगून बसल्या, असा उलटा का लिहितोस मुसलमानासारखा, असं त्या म्हणाले. आता ते त्यांनी सुद्धा ऐकलं बाथरूममधून. आता मुसलमान उलटा पाहिजे म्हणजे उर्दू पद्धत इकडून लिहितं ते बरोबर आहे. आणि त्यांना सुद्धा काही मुद्दा मला खोचून बोलायचं नव्हतं, पण सहज बोलून गेले त्या. त्यामुळे ज्या वेळेला ते माझ्याकडे आले आंघोळ करून, त्यावेळेला एक 10 मिनिटं ते बोलूच शकले नाही माझी. हा जो दुरावा असतो आपल्याला कमी करता येऊ शकतो. आणि भाषा आहे त्यातलं फार महत्त्वाचं माध्यम असं मला वाटतं. आणि त्यामुळे अहिराणीच्या छत्राखाली आपण सगळे आलात, याच्याबद्दल मला आपलं अभिनंदन करावं असं वाटतं. याचं कारण इथे काही जात पंथ व्यवसाय काही संबंध नाही, सगळे एकत्र आहेत. आम्ही अहिराणी बोलीचे आहोत. आपण परदेशात गेल्यानंतर तिथे भारतीय सुद्धा आपण म्हणतोच हे ठीक आहे, पण वी आर ऑल एशियन्स म्हणतो बऱ्याच वेळेला. असे होतं खूप वेळेला. मी तिथे लंडनला ज्यावेळेला मी 1.5-2 महिने राहिलो त्या फेलोशिपमध्ये, त्यावेळेला सगळे हेच म्हणायचे. म्हणजे भारतीयाचा असा अभिमान आहेच, पण त्याचबरोबर तिथे आपण आणखीन जास्त व्यापक हे करतो. तो पाकिस्तानी सुद्धा म्हणतो वी आर एशियन्स. म्हणजे तिथे आपण आणखीन जास्त व्यापक विचार करायला लागतो. असं व्हायला पाहिजे. आपली अस्मिताही कायम ठेवली पाहिजे आणि आपल्याला दुसऱ्यांची भाषाही समजून घेतली पाहिजे. अनेक भाषा शिकणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही लोक जे हिंदीकडे वळू, मी आणि आमचे शहा हे राष्ट्रभाषा सभेचे कार्यकर्ते होते, फार जुने, राष्ट्रभाषा सभा स्थापन झाली त्यावेळेपासूनचे. पण याच हेतूने मी वळलो की त्याला एक गांधीजींची चळवळ होती सगळी राष्ट्रभाषेची. पहिल्यांदा आम्ही सगळे ते वर्ध्याचे सगळे हे सदस्य होतो आणि इथली मंडळी बरीचशी होती. खानदेशातली कितीतरी मंडळी होती. नाशिकचेच माझे मित्र जानोरकर होते, कडेपूरकर होते. आणि त्यामुळे कडेपूरकरांमुळे तर माझे लक्ष्मण देशपांडे माझे विद्यार्थी झाले. त्यामुळे अशा प्रकारे इथे बरीच मंडळीने ही कामं केलेली आहेत त्या काळामध्ये. त्यावेळेला ही भाषा शिकणं हे फार महत्त्वाचं होतं. आंतरभाषेची संकल्पना ही साने गुरुजींची आणली, त्याचा हेतू हाच होता की त्याच्यातही आपल्याला सगळं कळलं पाहिजे. पण आपल्या भाषेची तरी निदान आपल्याला जाण पूर्ण असली पाहिजे. आणि बोलीबद्दल प्रश्न असा निर्माण होतो की खूप वेळेला तिला प्रमाण भाषेचं स्थान मिळत नाही. त्यामुळे काही वेळेला त्याची गल्लत होते काही वेळेला. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला बोलीमधले शब्द, बोलीचं स्वरूप, बोलीचं अस्तित्व हे नाहीसं होण्याची पाळी येते. असं होता कामा नये असं मला वाटतं. कारण त्यात जे दडलेलं आहे ते आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि ते अक्षरबद्ध केलं पाहिजे. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की ज्ञानेश्वरी आहे. आता ज्ञानेश्वरीची पहिली सगळ्यातली जुनी प्रत यांच्या अध्वर्यूंनी आणलेली आहे, राजवाड्याने बीडहून ती आणलेली आहे आणि तीच शासनाने छापली सगळ्यातली जुनी प्रत म्हणून. आता त्यातली जी भाषा आहे ती भाषा जर आपण पाहिली तर त्या भाषेमध्ये काही जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ ते यादवकालीन शब्द आहेत आणि त्याचे यादवकालीन अर्थ आहेत. ते अर्थ हे पुढच्या काळात थोडेसे कळेनाचे होतात बहामनी काळामध्ये. त्यामुळे एकनाथांनी त्याचा परिभाषाकोश तयार केला. मग आणखीन बऱ्याच जणांनी परिभाषाकोश तयार केले. पहिला परिभाषाकोश जो सापडला आम्हाला तो पैठणला सापडलेला आहे, तो एकनाथांनी लिहिला. पण त्याच्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला जपून ठेवले पाहिजेत. उदाहरणार्थ चे विण्यासारखा शब्द आहे. आता चे विणे हा जो वाक्प्रचार आहे हा मी जर जास्त वेळ बोललो तर तुम्हाला येणारच आहे. पण चे वेळे आता अर्थ आमच्याकडचा मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो असंच म्हणतो की पहाटे पहाटेच मला चेव आला. रोजी पहाटेची वेळ प्रसन्न असते, असं का वाटावं, चेव का यावा. चेव हा शब्द चेतनापासून आला. चेतनापासून जाग हा अर्थ त्याचा तयार झाला आणि जागृती हा त्याचा अर्थ आहे मुळातला. तो अर्थ मराठवाड्यात जतन करून ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्याकडे. म्हणजे हे शब्द जसे इथे आपल्या अहिराणीमध्ये शब्द असतील ते शब्द हे तुम्ही याकरता जतन करून ठेवले पाहिजेत की त्याच्यामध्ये एक विशिष्ट छटा आहे आणि काही विशिष्ट संस्कृतीची अंग आहेत की जी त्याच्यातच माहीत असतात त्यांना.
मी आता आणखीन लिहिणार आहे थोडंसं. मी एक आधा शब्दाबद्दल लिहिलेलं आहे. मी आधा शब्दाबद्दल आता येईल. आजच्या रवी सकाळी काय आलं मी वाचलं नाही, सकाळ वाचलं नाही मी आज. पण आधा शब्दाबद्दल मी हे लिहिलेलं आहे की काय मला ताप देतो सारखं. आधा शब्दाबद्दल मी लिहिलेलं आहे की आधा कार्य वगैरे आपल्याकडे आलेलं आहे, लावणीमुळे वगैरे. पण आधा शब्दाचं काय वर्णन करता येऊ शकेल तर म्हटलं त्याचं वर्णन करता येणार नाही असं मी त्यात लिहिलेलं आहे. कारण आधा जी आहे ही फक्त आपण जाणवायलाच पाहिजे, त्याचं वर्णन नाही करता येणार. एक विशिष्ट अशा प्रकारचा भाव आहे स्त्रीचा आणि त्याच्याबद्दलचा तो विचार आधा आहे. अनोखी आधा नावाचा एक चित्रपट होतो एकेकाळी, आपल्याला माहीत असेल. तेव्हा अशा प्रकारे त्याचं वर्णन नाही करता येणार, पण ते त्या भाषेत आहे. आधा हा केवळ असा वार्ता वापरता येणार नाही तो शब्द किंवा कोणाचाही तो आधा 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 करण्यावर हे आपण वापरतो बाकीच्या संदर्भात. पण आधा हा जो शब्द आहे त्याचा एक विशिष्ट अर्थछटा आहे. या अर्थछटा त्या बोलीनुसार बदलत असतात आणि त्या ज्या आहेत त्या तुम्हालाच माहीत असू शकतात. आता जुन्या पिढीतल्या माणसांना जेवढी ऐराणी माहीत असेल तेवढी बाकीच्यांना माहीत नसण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आता सूर्यवंशींच्या सारखे, चव्हाणबाईंच्या सारखे अशी बरीचशी मंडळी पुढे आली पाहिजेत आणि त्यांना आपण चांगले मी तर म्हणतो फेलोशिप्स देऊन, काही संशोधन वृत्ती देऊन आपण ते काम चालू केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्या विद्यापीठात सुद्धा म्हणता येऊ शकेल की आम्हाला ही चेअर तयार करायची, ऐरणीची आम्हाला ही चेअर तयार करायची. तिकडे नांदेडला म्हणता येईल, इकडे औरंगाबादला म्हणता येईल, सगळ्या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. किंवा मी सांगतो त्याप्रमाणे या सेंट्रल इन्स्टिट्यूट इंडियन लँग्वेजेस, भारतीय भाषा संस्थान यांच्याकडे सुद्धा भरपूर फंड्स असतात. त्यांच्यातून आपल्याला काम सुरू करता येऊ शकतं. आणि त्याच्याकरता जी काही सामग्री आहे ती महत्त्वाची आहे. लँग्वेज लॅब ही सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे लँग्वेज लॅबोरेटरी. त्या लँग्वेज लॅबोरेटरीमध्ये सगळ्या प्रकारचे उच्चार तुम्हाला एकत्रित करता येतात. आता जे काही महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत छापलं जातं आहे ते पाहिल्यानंतर मला फार आश्चर्य वाटतं की त्यांना शब्दसुद्धा धड लिहिते आलेले नाहीत. ते शब्द नोंदवणं फार महत्त्वाचं आहे, तसं नोंदवून उपयोगाचं नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता जो या उच्चाराचे अनेक शब्द मराठीत आलेले आहेत, फारसीमधून अरबीमधून. पण जचे 4 उच्चार आहेत ते कुठे आले मराठीमध्ये? एक जचा हिंदीमधला उच्चार आहे तेवढा आला, त्याला नुकता दिला आपण. पण बाकीच्यांना काय करायचं? जॉतपासून ज आलेला आहे, जोयपासून ज आलेला आहे, जालपासून ज आलेला आहे. मग मी काय केलेलं आहे, मी त्याच्याकरता माझ्या खुणा तयार केल्या. जचं जालचं करता 2 खुणा, 2 टिंब, एका नंतर एक रेग जोच्या खाली, नंतर 2 रेगा. हे ज्यावेळेला कॉम्प्युटरला फीड करायला लागलो ते कॉम्प्युटर रिफ्यूज केलं की हे नाही, हे चालणार नाही. आता मी काय करू त्याला? आता त्याचे उच्चारच वेगळे आहेत, म्हणजे अंदाजमधला ज वेगळा आहे आणि जियादा म्हटलं ज वेगळा आहे. काय करणार त्याला मी? त्यामुळे ते जे उच्चार आहेत तसे उच्चार बोलीमध्ये खूप असतात. आपण सेमिटिक भाषा पाहिल्या, विशेषतः अरबीसारखी भाषा सेमिटिक आहे, द्रविडी भाषा बरेचसे सेमिटिक आहेत. बरेचसे जे काही आदिवासी बोली आहेत त्याच्यामध्ये सेमिटिक उच्चार असतात, ते तुम्हाला घेता येत नाहीत. म्हणजे विसर्गासारखा जो उच्चार आहे त्याच्यापेक्षा अर्धा उच्चार हा दुसरा जो शेवटचा ह आहे त्याच्यामध्ये येतो. तो कसा दाखवणार तुम्ही? त्याच्याकरता IPS आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे हे सगळे जे भाषेचे अभ्यासक आहेत, बोलीचे अभ्यासक आहेत, त्यांना पहिल्यांदा हा कोर्स करणं गरजेचं आहे. तो डेकर कॉलमी होतो अजूनही, आणि त्यामुळे त्याच्या आधारे मग त्यांना ते सगळं करता येईल. आणि त्याच्याकरता मोठी टीम पाहिजे, एक माणूस करू शकत नाही. मी आत्ता जे सांगत होतो तुम्हाला, ॲटलास ऑफ लँग्वेजेस ही संकल्पना एखादं छोटं राष्ट्र करू शकतं. याचं आश्चर्य वाटतं मला. ते मला म्हणायचे की आमचं राष्ट्र तुमच्यापेक्षा फार लहान आहे, चेकोस्लोवाकिया, पण ते काम आम्ही करतो. उदाहरणार्थ काय, ही गावं आहेत एवढी, तर या गावांमध्ये टाईम सारखा शब्द आहे, तो कुठं कसा उच्चारला जातो, टॅम कुठे उच्चारला जातो, टाईम कसा उच्चारला जातो, याचा त्यांनी नकाशा तयार केलेला आहे. दॅट्स वाय इट इज ॲटलास ऑफ लँग्वेजेस. हे फार अवघड काम आहे, पण एवढ्या बारकाईत तुम्ही जाऊ नका. त्यांना जे काही अभ्यासक आहेत त्यांना करू द्या हे काम. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता येतील. तर याची दखल तुमच्या संमेलनामुळे शासनाला घेता येईल, लोकांना घेता येईल, साहित्य संस्थांना घेता येईल आणि अभ्यासकांना घेता येऊ शकेल. त्यामुळे याच्यात सहभागी व्हायचं मी याकरता ठरवलं की मला एक चांगलं व्यासपीठ मिळालं. मी निंबा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचं मनपूर्वक आभार मानतो की या व्यासपीठावरून माझ्या मनात जे काही 50 वर्षाची जी कतकत होती ती मला व्यक्त करता आली. कारण आता आम्हाला कोणाकडे पाहायचं? आम्ही अभ्यासकांकडे पाहावं तर त्यांची अवस्था अशी आहे. आता या वेळेला काही अभ्यासक काय करत असेल मला माहीत नाही आहे. संध्याकाळची वेळ आहे, फार तापदायक वेळ आहे, आणि त्यामुळे हे 2.5 लाख कसे काय आम्ही खर्च करावे त्याची पंचायत पडलेली असते. तेव्हा इकडे आहेरण्याचा विचार कशाला करायचा असंही म्हणणारे काही लोक आहेत. आता इतक्या मालिका चाललेल्या आहेत, मला आश्चर्य वाटतं तो का बसतात तिथे. म्हणजे तुमच्यात सुद्धा संतत्व आलेलं काय का अशी मला शंका यायला लागलेली आहे. कारण इथे एवढ्या मालिकांचा मोह सोडून तुम्ही इथे बसलेले आहात.
आणि या भाषेबद्दलचा विचार करायला बसलेले आहात म्हणजे कुठेतरी तुमच्या मनामध्ये या भाषेबद्दल एक मोठा एक वेगळा तुमचा कुठेतरी कप्पा आहे, तो मायेचा कप्पा आहे, तो नंदादीप आहे तुमच्यामधला, तो आपण प्रज्वलित ठेवा एवढीच मला विनंती करायची आहे. मला फार बोलायचं आहे खरं म्हणजे संपूर्ण 4 सेशन्स मीच गुंडाळणार होतो, पण मी म्हटलं हे फारच मोहाचं दिसेल, पठाणसर संत साहित्य शिकले यांना एवढा मोह आवरत नाही का असं तुम्ही म्हणाल, पण तरीसुद्धा तो शेवटी मला आवरलाच नाही. आणि त्यामुळे मी मला जे काही 20 मिनटं दिली होती त्यांची 200 मिनटं करण्याच्या बेतात होतो, तेव्हा आपण मला ते ऐकून घेतलं, याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या निंबा पाटलांनी माझ्याकरता फार त्रास घेतला, त्यांच्या सहकार्याने फार त्रास घेतला, याचे आभार मानतो. आमच्या शकुंतला चव्हाण याच्या अध्यक्ष झाल्या, याचाही मला अत्यंत आनंद वाटला, त्यांचं मी अभिनंदन करतो. शहा सर आमचे फार जुने मित्र आहेत, त्यांची गाठभेट करून दिली, त्याचा आनंद वाटतो. आणि ज्या ठिकाणी मी होतो धुळ्याला त्या ठिकाणी आमचे कलेक्टर साहेब आलेले आहेत, त्याचा आनंद व्यक्त करतो. शेजारी बसलेले आहेत, त्यामुळे धुळ्यात जायचं मला वाटतं पहिल्या गल्लीमध्ये, आणि त्यामुळे त्याचा मला आनंद वाटतो. तेव्हा आपल्या सगळ्या संचारे फार कष्ट घेतले 3 महिने, आणि हे खरोखर एक वेगळं आदर्श संमेलन इथे झालं. आणि त्यातला वैचारिक भाग फार महत्त्वाचा होता, हे मला फार महत्त्वाचं वाटलं, कारण विचार ऐकून घेणे फार अवघड आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भाषण तुम्ही पहा, अजून टाईमटेबल तयार झालेलं नाही आहे, पण जे काही होईल ते काय बऱ्याच वेळेला साचेबंदच होत असतं. आणि त्याच्या आधी जर समजा पुढे काही टोरंटोला संमेलन होणार असेल तर त्याचा विचार आधी केला जातो. हे बाजूला पडलं तरी चालेल असं म्हणणारे साहित्य मंडळाचे महामंडळाचे अध्यक्षसुद्धा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. आम्ही त्यांना प्रचंड विरोध केलेला आहे, मी कधी विश्व संमेलनात गेलो नाही. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा आपलं घर सांभाळलं पाहिजे. बाहेर काय चालले ते 40-50 लोकांसमोर बोलून काय उपयोगाचं आहे. तुम्ही युनायटेड स्टेट्सला गेलात काय, आणि तिथे आम्ही ज्यांना काम दिलेले आहे ती माणसंसुद्धा आली नाहीत संमेलनाला. सिद्धांत सूत्र पाठायची 14व्या शतकातली पोथी मी दिलेली आहे अॅनफिल्ड हाऊसला, ते त्यांनी एडिट केलेली आहे. एलेनार झोलियट यांनी हिंदू तुर्क संवाद एकनाथांचा माझ्याशी चर्चा करून संवाद दिलेला आहे, तो त्यांनी पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटी हे केले आहे. या दोन्ही तिथे नव्हते, कोणीच नव्हते अभ्यासक तिथे. 50 लोक कुठेतरी एका हॉलमध्ये बसले, हा विश्व पहिलं संमेलन झालं म्हणून डिक्लेअर केलं. आताच्या संमेलनात काय घडलं याचाही पत्ता मला झालेला नाही अजून. दुबईला काही संमेलन झालं म्हणतात का कुठेतरी, नाही सिंगापूरला, त्याचं काय झालं काहीच घडलं, कोणाला माहिती आहे का काय घडलं काय नाही. 50 लाख रुपये शासनाचे गेले, काय उपयोग त्याचा झाला. म्हणजे प्रत्येक दरडोई इतके पैसे वाया गेले आमचे, ते आमच्या करातून जात असतात हे लक्षात घ्या, आणि ते वाया घालवायचे नाहीत. त्याचा उपयोग आमच्या भाषेला झाला पाहिजे. ते जर आणखी जिल्हा संमेलनात दिले असते तर त्याचा जास्त उपयोग झाला असता. तुम्ही तर एक पैसाही घेतला नाही कोणाकडनं, मला आश्चर्य वाटतं. आणि असं कसं काय घडलं हे सगळं म्हणून आश्चर्य काय वाटतं. म्हणजे ही माणसं सगळी जगावेगळी माणसं आहेत अहिरणीची, असं लोक म्हणतील बाहेर उद्या ही सगळी रिपोर्ट झाल्यानंतर. तर याचं कारण हे आहे की ही आस्था पाहिजे, आपल्या मायबोलीबद्दलची आस्था पाहिजे. त्याच्याकरता आपणहून पुढे येतो आणि आपणहूनच स्थापन करतो ते मंडळ, आणि मग एवढा चांगला वैचारिक कार्यक्रम आपण तयार करतो. त्यात मग कथाकथन आहे, आणखीन बाकीच्या गोष्टी, या चांगल्या गोष्टी आहेत. रंजक भाग जो आहे तोही असायला पाहिजे, पण त्याचबरोबर याला त्याच्यातून काहीतरी घेऊन आपण जाता आलं पाहिजे आपल्याला, आणि त्याच्यातून आपल्याला कामाला लागलं पाहिजे. त्यामुळे मंडळ स्थापन झालं, त्या मंडळाला पुढे काय आपल्याला एक कार्यक्रम हा पुढचा देता येऊ शकेल, आणि त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलावीत अशी मी विनंती करतो. त्याच्याकरता फक्त आपणच करत बसू नका, हे सगळं शासनाला हे करायला लावा, भारतीय भाषा संस्थाने त्याला हे करायला लावा, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्याला ग्रँट्स मिळतात त्याला हे करायला लावा. हे सगळं आपल्याला करता येऊ शकतं. तेव्हा याला जेवढा आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळेल त्या प्रमाणात ते वाढत जाऊ शकेल. तेव्हा या पुढे याची पुढची वाटचाल आपल्या मंडळाची आणखीन चांगल्या प्रकारे हो, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. फार वेळ बोललो याबद्दल क्षमा मागतो आणि 2 शब्द संपवतो. आज जर अख्ख्या हयात जेसना ओटवर या नाशिकमा श्रीराम हा शब्द होता. शेवटना श्वासपर्यंत श्रीराम श्रीराम म्हणत त्या तात्यासाहेब कुसुमाग्रज जर राहतात ताई 2 दिवसनं संमेलन, उज्ज्वल निकमनं भाषण, बाईसनं भाषण, डॉक्टर युमो पठाण सरनं भाषण आहे ऐकीसन, त्या म्हणणं असतात त्यासना खर्च आवाजमान आर्य निंबा पाटील मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचं अहिराणी साहित्य संमेलन केलं रे तू. आणि समोर बशीसन तात्यासाहेब म्हणणं असतात हे वाक्य, आणि म्हणून तात्यासाहेबना या भूमीमा अहिराणीनं हे संमेलन, आणि सरनी तर युम पठाण सरनी कळस चढाई दिना 2 दिवस तुम्ही बठ्ठा अठे बटीसन
कटाया नाही, कोणी गयात नाही. आणि हाई खरं खुरं प्रेम तुम्ही दाखाड. संमेलनना महत्वाना भाग रास संमेलनना ठराव, आणि तो ठराव आता आपल्या पुढे संमेलनना अध्यक्ष शकुंतलाताई चव्हाण वाचतील. तिले तुम्हाला अनुमती लागी तुमनं. आणि येण्याकरता त्यांना पहिले नजर चुकी काही मना करतील, काही नावे सुटी गयात, तर मी कार्याध्यक्ष खासदार प्रतापदादा सोनवणे असले विनंती करस तेसना हस्ते या आमना भाऊसना सत्कार करत आहे जे राबत होतात. भगवान भाऊ पाटील प्रतापदादा असले विनंती. भगवान भाऊ पाटील, बाळासाहेब गुंजाळ, जगन अण्णा पाटील, सुनील भाऊ साळुंके, भगवान भाऊ पाटील या संपादक शे त्या चैत्र गौरीना तेसना बरोबर उषाताईनी काम केलं, आमना राणेनी काम कर. सुनील भाऊ साळुंके लवकर लवकर लिहा.